गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. समाजशास्त्र या विषयामध्ये भारतीय समाजाची ओळख यामध्ये आपण प्रकरण पहिल्यामध्ये भारतीय समाजाचा परिचय या पहिल्या भागामध्ये आपण वेदकालीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडांचा अभ्यास आपण सुरू केलेला होता. मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलं की भारतामध्ये पारशी समुदायाचं आगमन कसं झालं, त्यांच्या रीतिरिवाज काय, त्यांच्या रूढी काय, त्यांच्या परंपरा काय. त्याचप्रमाणे ज्यू समुदायाचं भारतामध्ये आगमन कसं झालं, त्यांच्यासुद्धा आपण प्रथा, रूढी, परंपरा यांचासुद्धा अभ्यास आपण मागच्या पिरियडमध्ये केला. या भागामध्ये आपल्याला परत बघायचं आहे की मध्ययुगीन भारतामध्ये आणखी काही समुदायांचं आगमन झालेलं आहे आणि त्या मध्ययुगीन भारतामध्ये जर आपण बघितलं तर ज्यू लोकांचं आगमनाबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊ की ज्यू जे आहेत, ज्यू धर्मीय लोक हे बाहेरून भारतात आलेल्या धर्माच्या अनुयायांपैकी हे सर्वप्रथम आलेले मानले जातात. हा एक एकेश्वरवादी धर्म म्हणून मानला जातो आणि एवढंच नव्हे तर प्रामुख्याने गुजरातमध्ये हे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. या ज्यू समुदायातील लोकांचं फार मोठं योगदान भारतीय समाजामध्ये आहे. त्यांनी भारतीय जनजीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. जे पारशी समुदायाचे जे लोक होऊन गेलेत भारतामध्ये त्यापैकी दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जुबिन मेहता हे पारशी समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. त्याप्रमाणे भारतातील आधुनिक उद्योगांची उभारणी करण्यात टाटा, गोदरेज यांनीसुद्धा फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भारताला आण्विक सत्ता म्हणून ओळख मिळवून देणारे डॉक्टर होमी भाभा यांचासुद्धा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. पारशी समुदायामध्ये ज्या आहेत, पारशी समुदायामध्ये स्वर्ग आणि नरकाच्या सुद्धा कल्पना आहेत. त्यांचं जे अग्यारी म्हणजे अग्निमंदिर हे पारशी धर्माचे पूजास्थान मानले जाते. गुजरातमध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर अग्यारींची संख्या आपल्याला दिसून येते. आज पारशी समुदायाची लोकसंख्या फार कमी आहे, खूप कमी आहे. जगाच्या पाठीवर भारतामध्ये खूप कमी आहे. तरीसुद्धा पारशी समुदायाच्या लोकांनी जे काही योगदान भारतीय समाजाच्या प्रगतीमध्ये दिलेलं आहे ते काही आपण विसरता येऊ शकत नाही. त्यानंतर आपण भारतामध्ये इसवी सन 1ल्या शतकामध्ये येशू ख्रिस्त यांचे शिष्य सेंट थॉमस हे भारतामध्ये मलबार किनाऱ्यामध्ये आले, दक्षिण भारतामध्ये, आणि या ठिकाणी त्यांचे जे अनुयायी आहेत सेंट थॉमस, त्यांच्या अनुयायांना ख्रिश्चन म्हणून संबोधले जाऊ लागले आणि दक्षिण भारतामध्ये जो मलबार भागामध्ये जे काही ख्रिश्चनांनी काही धर्मांतर केलं त्यांना सिरियन ख्रिश्चन म्हणून ते ओळखले जाऊ लागले. ज्यू धर्मियाप्रमाणे ख्रिश्चन धर्म हा सुद्धा एकेश्वरवादी धर्म हा मानला जातो आणि एकेश्वरवादी धर्म मध्ये ते केवळ ईश्वर एक आहे, गॉड इज वन, ही संकल्पना त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्मामध्ये काही धर्मकल्पनासुद्धा अस्तित्वात आहे. त्यामध्ये म्हटलं जाते की येशू ख्रिस्त जो आहे तो जन्म घेतला, तो आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी जन्म घेतल्यानंतर तो जे दिवस आहे तो इसवी सन 1 अशापासून सुरुवात झाली. येशू ख्रिस्त मरण पावले तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे आणि त्याच्यानंतर एक दिवस नंतर परत मृत्यूनंतर येशू ख्रिस्त जिवंत झाले तो म्हणजे ईस्टर. अशा प्रकारच्या एक हे दोन सण त्यांच्यामध्ये साजरा केले जातात आणि ह्या दोन कल्पना त्यांच्यामध्ये अस्तित्वात आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं, तुम्ही पुस्तक समोर आहे तुमच्या, पल्यूर येथील सिरो मलबार चर्चमध्ये सेंट थॉमस यांनी प्रतिष्ठित केलेला क्रूज जो आहे तो या चित्रामध्ये दाखवलेला आहे. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तसेच
दुसरं म्हणजे असं की या ख्रिश्चन धर्माचा प्रभाव भारतामध्ये झाला बऱ्याच प्रमाणावर, आणि ब्रिटिश या देशामध्ये आल्यानंतर त्याचा प्रसार अधिक प्रमाणामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते. अनेक लोकांनी जे आहेत ते भारतामध्ये, प्रामुख्याने आदिवासी लोकांनी ख्रिश्चन धर्मांतर केल्याचं आपल्याला दिसून येते, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं दिसून येते. त्यानंतर इसवी सन 6व्या शतकामध्ये आणखी एक धर्माचं आगमन भारतामध्ये झाला, आणि तो म्हणजे धर्म म्हणजे इस्लाम धर्म. इसवी सन 6व्या शतकामध्ये इस्लाम धर्माचं आगमन भारतामध्ये झालं, आणि हा धर्मसुद्धा एकेश्वरवादी धर्म आहे ख्रिश्चन धर्माप्रमाणे, आणि त्यांचा पवित्र धर्म जो आहे तो कुराण हा पवित्र ग्रंथ आहे. 5 मुस्लिम राजघराण्यांनी दिल्लीमधून जवळपास 320 वर्ष जवळपास राज्य केलं. यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर स्लेव घराणे, खिलजी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे आणि लोधी घराणे या 5 घराण्यांनी भारतामध्ये राज्य केलं. त्यानंतर प्रामुख्याने एक अकबर बादशाह जे होऊन गेले, त्यांनी इसवी सन 1579मध्ये नैतिक तर्काच्या आधारावर दीन-ए-इलाही या धर्माची त्यांनी स्थापना केली. दीन-ए-इलाही हा जो धर्म आहे हा एक कट्टरतावादी धर्म नसून या धर्मपद्धतीमध्ये पुरोहित, धर्मगुरू, धार्मिक विधी, श्रद्धा प्रणाली आणि धर्मग्रंथ यापैकी याचा कशाही प्रकारे समावेश नव्हता. विविध पवित्र ग्रंथाचे शिकवणीचे सार दीन-ए-इलाहीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतामध्ये आपण बघितलं की ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू अशा विविध धर्माच्या लोकांचा स्थानिकांशी संबंध आल्यानंतर अनेक प्रकारे भारतामध्ये विविध प्रकारच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, काहींनी मुस्लिम धर्म स्वीकारला, काहींनी ज्यू धर्म स्वीकारला. यानंतर भारताच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास बघतो म्हटलं तर 15व्या शतकामध्ये गुरु नानक यांनी इसवी सन 1469 ते 1539 या कालखंडामध्ये शीख धर्माची स्थापना केली. या शीख धर्माचा प्रसार सुरुवातीला पंजाबमध्ये जरी झाला असला तरी भारतामध्ये शीख धर्मीयची संख्या आजही मोठ्या प्रमाणावर आहे. शीख धर्मामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबा हा पवित्र ग्रंथ त्यांचा मानला जातो. सार्वजनिक स्वयंपाकघराला त्यांच्या पंजाबी भाषेमध्ये लंगर म्हणतात. शीख धर्मीयांचं भारताच्या एक लढवय जमात म्हणून मानल्या जाते शीख धर्मीय लोक, आणि त्यांची भारताच्या संरक्षणामध्ये फार मोठं योगदान आहे. शीख धर्मीयांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्याही जाती धर्म पंथाच्या आधारावर किंवा श्रीमंत गरीब या आधारावर कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव शीख धर्मामध्ये केला जात नाही. त्यांचे ज्या गुरुद्वारा आहेत, जे प्रार्थनास्थळ आहे त्याला गुरुद्वारा म्हटलं जाते. गुरुद्वारामध्ये लंगर चालतात, त्याला भोजन म्हटलं जाते. तर या लंगरमध्ये एक श्रीमंत असो गरीब असो हे सगळे लोक एकाच ठिकाणी जेवायला बसतात आणि त्या ठिकाणी सेवा देतात. जे सेवा देणारे आहेत त्यांना सेवादार म्हटलं जाते. ते त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना भोजन देतात. एवढंच नव्हतं, त्या येणाऱ्या लोकांचे बूट वगैरे साफ करतात. तर अशा प्रकारचे एक ज्याला म्हटलं जाते कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसणारा, भेदभावाला तिलांजली देणारा अशा स्वरूपाचा हा शीख धर्म आहे. आणि आजही आपण बघितलं तर शीख धर्मामध्ये जे आहेत ते त्यांचा उद्देश जो आहे तो विविध प्रकारे दिलेला आहे धर्मगुरूंनी. शीख धर्मामध्ये जे पंचकार मानल्या जाते त्यामध्ये किरपान, कछेरा, केश, कडा आणि कंग हे 5 कंकर मानल्या जातात. याला शीख धर्मामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता शीख धर्मियांचं मध्ययुगीन भारतामध्ये जे काही शीख धर्मियांचं योगदान आहे, त्यांचा रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांचा आपण आढावा घेतला. त्याचप्रमाणे या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक भक्ती संप्रदायाचा उदय झाला. हे भक्ती संप्रदायामध्ये प्रामुख्याने कबीर, रहीम आणि गुरु नानक
यांच्यासारख्या संत महात्म्यांनी भारतभर भक्ती चळवळीला स्थान दिलं. या भक्ती संप्रदायामध्ये अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथा, मूर्तिपूजा, तीर्थयात्रा यासारख्या धार्मिक बाह्योपचारांचा निषेध करण्यात आलेला आहे. आणि गुरु नानक यांनी तर जातीव्यवस्था, धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा इत्यादींची मनाई केली. आणि या भक्ती संप्रदायाचा सुद्धा प्रसार भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला. आणि भक्ती संप्रदायाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते धार्मिक विधींच्या अतिरेकावर त्यांनी टीका केली. अत्यंत साधेपणाने धार्मिक विधी जे आहे ते पार पाडल्या जात असे. आणि हा भक्ती संप्रदायाचा प्रसार ज्या प्रामुख्याने आपण म्हणतो की जसं विठ्ठलाचं मंदिर पंढरपूर याचा सुद्धा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या भक्तिपंथामुळे अनेक बदल भारतीय समाजामध्ये झाले. भक्ती परंपरेतील कीर्तन आणि अखंड नामस्मरण या गोष्टी सर्व स्तरामध्ये कायमस्वरूपी रुजल्या. इस्लाममध्ये सुद्धा सुफी पंथाचा सुद्धा याच काळात उदय झाला. या पंथातही मानवतेची एकता आणि अल्लाच्या दरबारातील सर्वांचे समान स्थान या तत्वांचे महत्त्व होते. अशा प्रकारे अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते भक्ती संप्रदायाला आजही भारतामध्ये प्राप्त झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये जे विविध धर्मीयांचा भारतामध्ये आगमन झालं, स्थापना झाली, या संबंधाची माहिती आपण या ठिकाणी बघितली. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या पिरियडमध्ये भागामध्ये भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान काय आहेत याचा आढावा आपण पुढच्या पिरियडमध्ये घेऊ. थँक्यू.